सगळ्यांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम. मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. असाच प्रतिसाद मला येणाऱ्या व्हिडिओला सुद्धा असू द्यावा. आणि बऱ्याच लोकांचे कमेंट्स होते की ताई तुम्ही उद्देशी आहात का? तर हो, मी उद्देशी आहे. आणि असे सुद्धा कमेंट्स होते की ताई तुम्ही रोज व्हिडिओ का नाही टाकत? रोज व्हिडिओ टाकत जा. तर हो, नक्कीच तुमचा जर मला असाच सपोर्ट असेल तर मी नक्कीच रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुमचा सपोर्ट मस्ट राहील. यामुळे मला मोटिवेशन, प्रेरणा मिळण्यास मदत होईल. पर्यंत आलात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. घरी होतो ना तेव्हा एक थेंबसुद्धा पाणी नव्हता आणि जसं बाहेर जायला निघालो वाटेत पाऊस सुरू झालाच. आणि अगदी कुठे जायचं म्हटलं तर त्या टाईमला बरोबर पाणी हा येतोच. असं कोणाकोणासोबत होतं नक्की सांगा हां. चला असो, आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये. थोडा वाटेमध्ये वेळ झाला कारण पाऊस खूप सुरू होता त्यामुळे थांबलेलो होतो. मंदिरात आलेलो आणि छान मस्तपैकी देवपूजा करून घेतलेली. नागपत्र कराचे हे नारियल परिशिर प्रतिज्ञा ही सुपारीची भावविहार गर्वितो पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे अर्थायते तदं भक्तो प्रमुक्तं स्वीकारोति देहं श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। कुठलंही मंदिर असो, ते एक पवित्र स्थान असतं आणि एकदम शांत वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये नामस्मरण करायला खूप छान वाटतं, एकदम भारी वाटतं. इथे दोघांच्या मंदिराविषयी गोष्टी चाललेल्या होत्या. मंदिरामध्ये मार्ग येणार होता, त्याच संदर्भात गोष्टी चालू होत्या. त्यावेळी थांबलो आणि लगेच निघालो. मला क्रिएटिव्हिटी, डेकोरेशन खूप आवडतं. त्यामुळे मी इथे छान मस्तपैकी दिवे बनवलेले होते आणि हे दिवे आम्हाला आरतीसाठी नेहमीच लागतात. म्हटलं चला आज आपण करूया. त्यामुळे मी इथे छान मस्त गुलाबाच्या फुलला टाईप दिवे बनवलेले होते आरतीसाठी म्हणून. बघा किती छान दिसतंय. तसंच दिवा लावल्याने सुद्धा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यावेळचं वातावरण एकदम पवित्र होतं. त्याचबरोबर प्रत्येक शुभ कार्यामध्ये सुद्धा दिवा लावलाच जातो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे संडे. व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा हा दिवस निघून गेलेला असेल. घरामध्ये जेवढी इंडोअर प्लांट्स ठेवलेली होती त्यांना पाणी पण द्यायचं होतं. त्यामुळे हे काम मी मॉर्निंगलाच करून घेत आहे आणि बरेच दिवसापासून ऊनसुद्धा पडलेलं नव्हतं. त्यामुळे उन्हामध्ये सुद्धा ठेवायचं होतं. काही पिवळी पान होती तीसुद्धा काढून घेतली आणि मातीसुद्धा खोडून घेतलेली होती. इंडोअर प्लांटला पाणी जास्त लागत नाही त्यामुळे मी इथे फवारा मारून घेत आहे. हे काम झाल्याबरोबरच मी स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये आज होतं पाटोळी आणि भाकरी. त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तेल घेतलं आहे. त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेतली. लगेच कांदा टाकला आणि थोडा परतून घेतला. त्यात थोडी कोथिंबीर टाकलेली होती, ते सुद्धा परतून घेतली. त्यामध्ये आलं जिरं पेस्ट टाकलेली 1 चम्मच, ते सुद्धा परतून घेतला आणि आपला मसाला तिखट जो आपला नेहमी लागतो तो टाकून घेतलेला. त्यामध्ये प्रमाण सारखंच असावं. 1 वाटी बेसन घेतलं तर 1 वाटीच पाणी घ्यावं. त्यामध्ये पाणी जास्त झालं तर
पातळ होऊ शकते आणि आपली वडी व्यवस्थित बनणार नाही. आणि थोडं थोडं करूनच बेसन ॲड करत जायचं. एका वेळीच पूर्ण बेसन ॲड केलं तर गुठळ्या होईल आणि त्या लवकर निघणार नाही. त्यामुळे थोडं थोडं बेसन टाकून पूर्ण व्यवस्थित गुठळ्या मळून टाकायच्या. 5-10 मिनटं याला शिजवू द्यायचा आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि वडी थापायला घ्यायची. गरम असतानाच प्लेटमध्ये काढून घ्यायची. थंड झाल्यावर जर केलं तर आपली वडी व्यवस्थित बनणार नाही. त्यामध्ये मी खोबरा कीस टाकलेला, ओला असेल तर फारच छान, आणि कोथिंबीर टाकलेली. वडी तयार आहे. आता ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घ्यायचा. इथे मी जास्त मसाला भाजीसाठी वापरत नाही. त्यामुळे मी कांदा, आलं, लसूण, खोबरा कीस, टोमॅटो याला थोडं परतवून घेतलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर लगेच तेल तापायला ठेवलं आणि मिक्सरला बारीक केलेला मसाला त्यामध्ये पूर्ण ॲड केला. यालासुद्धा थोडा वेळ परतवून घेतला आणि आपला लागणारा मसाला टाकून घेतला. त्यासाठी तिखट, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला, धनी पावडर, गोळा मसाला घेतलेलं होतं ते यामध्ये टाकलेलं आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घेतलं. नंतर यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्यानुसार, आपल्याला पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची आणि भाजी तयार आहे. त्यानंतर मी लगेच भाकरी करायला घेतल्या. जेवण तयार आहे. या सगळे जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.